नमस्कार मंडळी, तुमच्याकडेही शिळा भात जर उरला असेल तर मग बनवा की भन्नाट शिळे भाताची रेसिपी लसूणी भात. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर लसूणी भात करण्याकरिता इथं भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. तर मी इथं 25 ते 30 पाकळ्या लसूण, त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. सोबतच इथे आपल्याला 1 कांदा पातळ लांब लांब कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला इथे कोथिंबीरची देठं घ्यायची आहे. कोथिंबीर तर ॲड करायचीच आहे, पण आपल्याला इथे कोथिंबीरची देठं खूप महत्त्वाची आहेत आणि त्याने खूप छान अशी मस्त टेस्ट येते. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि कट केलेला कांदा घालून छानपैकी कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला लसूण मिरची जी आहे ती ह्यामध्ये घालून ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता जी आपण कोथिंबीरची देठं कापली होती आणि थोडीशी कोथिंबीर सोबत दोन्ही ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचे आहे. आता उरलेला जो भात होता तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. सो मंडळी, खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. बनवायला 10 मिनटं पण संपायला फक्त 5 मिनटं पुरेशी आहेत. इतका अप्रतिम लागतो आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी आहे. सो मंडळी, एकदा नक्की ट्राय करा. वरून भरभरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर मंडळी, तयार आहे आपला मस्त असा लसूणी फोडणीचा भात. आहे की नाही छान आणि झटपट रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.